तुका म्हणे बरे झाले देवा निघाले दिवाळे, आणि तू का म्हणे बरे झाले देवा निघाले दिवाळे. वाक्य एकच, पण एक माझ्या तुकोबांची अमृतवाणी आणि एक आपली गटारवाणी. खरं तर तुकोबांनी हा विषय इतका छान समजून दिला आहे, पण आमच्या डोळ्यांवर विषय वासनांची पट्टी इतकी मजबूत बांधली आहे की हा विषय आम्हाला कधी समजलाच नाही. आणि म्हणूनच तोच विषय या व्यासपीठावर विषय म्हणून निवडला गेला आहे. आणि म्हणूनच जास्त विषयांतर न करता, नमस्कार, मी सिद्धिविनायक सरनेकर, केईएस ॲडव्होकेट नंदा देशमुख ज्युनियर कॉलेज अलिबाग रायगडची विद्यार्थिनी, विषयाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करते. बरे झाले देवा निघाले दिवाळे. व्यासपीठावरील या वाक्यामागे सकारात्मकता आहे, मत्सर आहे की राग आहे? एक भलं मोठं प्रश्नचिन्ह. तुकोबांनी त्यांच्या जीवनामध्ये वाईट काळातही सकारात्मक विचार केला आणि त्यातूनच ते विठ्ठलाच्या पायी लीन झाले. मम्मांजीने त्यांना इतके मारले, समाजाने त्यांना इतका त्रास दिला, पण त्यांनी त्यांच्याविषयी मनात कधीच राग धरला नाही, कारण त्यांच्या शरीरातील षडरूपूंचे दिवाळे निघाले होते. खरं सांगू, देवांनी राक्षसाचा मारून उद्धार केला, तर संतांनी माणसाच्या शरीरातील काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर यांचे दिवाळे काढले आणि त्यांचा उद्धार केला. आजच्या आपल्या भाषेत सांगायचे तर संतांनी रोगाला मारले, रोग्याला नाही. आणि आज आपण म्हणतो आम्हाला रोगाशी लढायचे आहे, रोग्याशी नाही. हे फार पूर्वी तुकोबांनी सांगितले, पण तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. मग आज या अभंगातील ओळी या व्यासपीठावर येण्याचे कारण काय? तर वाळ्या कोळी. किती माणसं मारली होती? असे 7 रांजण भरले होते. एक माणूस मारला की एक खडा टाकायचा, एक माणूस मारला की एक खडा टाकायचा. वाळ्याने त्याच्या उभ्या आयुष्यात जेवढी माणसं मारली असतील तेवढी उभ्या आणि आडव्या आयुष्यात आपण मच्छर आणि ढेकून सुद्धा मारली नसतील. मग इतकं करूनही वाळ्याचा वाल्मिकी का झाला? तर त्याला त्याच्या आयुष्यात नारद मुनी भेटले आणि त्याचे आयुष्य बदलून गेले, कारण त्याच्या आयुष्यातील मोहमायेचे दिवाळे निघाले होते. साऱ्या जगाची माऊली ज्ञानेश्वर महाराज वाळीत टाकले या समाजाने, पार दिवाळे काढले. अभंगातील दुसऱ्या चरणामध्ये म्हटल्याप्रमाणे लोकांनी निंदा केली, अहो ज्ञानेश्वरी जन्माला आली, जगाला माऊली भेटली. नातेवाईक परिस्थितीने दिवाळे काढले. बरे झाले मायेने माया नाही दिली, लेकरा एवढ्या अनाथांची माय होता आले, अनेकांना माय माऊली भेटली, माझ्या सिंधुताई सप्पाळ. बरे झाले देवा निघाले दिवाळे. आज मी इथे उभी आहे त्या माऊलीमुळे, जिच्या अंगावर लोकांनी शेण फेकलं, निंदा केली, त्या सावित्रीच्या लेकी म्हणून आज आम्ही मिरवतो. ज्ञान मंदिरामध्ये प्रवेश नाकारला, वर्गाच्या बाहेर उभा राहिला, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची घटना ज्यांनी लिहिली ते बाबासाहेब आंबेडकर. किती दिवाळे काढले. अशी कित्येक उदाहरणे आहेत, जे निंदनीय होते तेच वंदनीय झाले. आजच्या काळातील उदाहरणे घ्यायची झाली तर नियतीने एका अपघाताने दिवाळे काढले, पण स्वतःच्या हिमतीने जग जिंकले. अरुणिमा सिन्हा. आईच्या उदरात असताना बाबा गेले, गर्भपात करण्यासाठी दबाव आला, हालाकीच्या परिस्थितीत जन्म. एका दारोड्याने चाकणा आणायला सांगितले. एक भिल्ल समाजाचा मुलगा डॉक्टर झाला. सुरुवातीला केईएम मध्ये तुच्छतेची वागणूक, पुढे त्याच हॉस्पिटलमध्ये बेस्ट स्टुडंट अवॉर्ड, आणि आज IAS माननीय श्री राजेंद्र भारुड सर. परिस्थितीने दिवाळे काढले, पण स्वतःचे स्वप्न पूर्ण केले. व्यसनाच्या आहारी गेलेले, पण व्यसनाचे झिंगाट दिवाळे काढून प्रेक्षकांना चित्रपटाचे व्यसन लावणारे नागराज मंजुळे. अहो अशी कित्येक उदाहरणे आहेत. प्रतिकूल परिस्थितीही सकारात्मक विचार करणे, स्वतःला सिद्ध करणे आणि आपल्या ध्येयापर्यंत यशस्वीपणे जाणे हे तुकोबांच्या अभंगातील ओळीने आणि तुकोबांनी शिकवले आहे. कोरोनाने आपले दिवाळे काढले, पण या कोरोना काळात वर्क फ्रॉम होम पेक्षा पप्पांना चिमुकला होमवर्क समजला. इतकंच कशाला, अहो ऐकलत का, या शब्दामागील होमवर्कही समजला. भाजी भाकरीचे महत्व समजले. आता परत चायनीज सुरू झाले तो भाग सोडाच. व्यसनांना ब्रेक लागला, पैशांचे महत्व समजले. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, सगळे सोयरे गेले, पण यातूनही अनेकांनी स्वतःला सावरले. अभिमान वाटतो कोरोनासारख्या काळात जरी आमचे दिवाळे निघाले असले तरी आम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगलो. नुसते जगलो नाही तर जिंकलो. ही सकारात्मकता कायमस्वरूपी आमच्यामध्ये यायला पाहिजे.
आज संध्याकाळी 7 नंतर घराबाहेर पडायला आम्हाला भीती वाटते. रोज आमची ताई वासनेची बळी पडते. दादांनो, तुमच्या मनातील वासनेचे दिवाळे निघाले पाहिजे, तरच रक्षाबंधन साजरे केल्याचे सार्थक होईल. पूर्वी रस्त्यावर बसल्यावर डांबर कुठे चिटकायची? बोला. पण आज डांबर दिसतच नाही. ज्या दिवशी या देशातून भ्रष्टाचाराचे दिवाळे निघतील ना, त्या दिवशी माझा भारत महासत्ता होईल. माफ करा, पण लहान तोंडी मोठा घास घेते. आदरणीय व्यासपीठ आणि माननीय परीक्षक, काही प्रश्न. तुकोबांच्या कर्जाच्या वया इंद्रायणीमध्ये खोल तळाशी गेल्या आणि गाथा कोऱ्या करकरीत वर आल्या का? गाथा बुडवणारे ब्रिटिश होते, मोगल होते, डच होते की पोर्तुगीज? गाथा बुडवणाऱ्यांच्या विचारांचे दिवाळे निघाले होते का? जाता जाता एकच प्रश्न, काळजावर हात ठेवून सांगा, लिव्ह इन रिलेशन आमच्या संस्कारांचे, परंपरेचे आणि विचारांचे खरंच दिवाळे निघाले आहेत का? विचार करा आणि फक्त विचारच करा. आदरणीय व्यासपीठाचे आभार आणि धन्यवाद.